Very good morning. Today we are going to discuss electronic digital theodolite. So recently during previous session we were discussing about the electronic digital theodolite. Out of that we have covered the introduction part of the electronic digital theodolite. So electronic digital theodolite is nothing but a simple theodolite which will work by some new modern technology which uses the electronic media. So we can measure precisely the horizontal as well as vertical angle, and the major areas where the electronic digital theodolite are used nowadays are metrology department as well as rocket launch department. We already discussed working principle of electronic digital theodolite. Okay, then component of digital theodolite. सो डिजिटल थिओडाइटचे कंपोनंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले होते. त्याच्यामध्ये आहे ट्रायपॉड, सर्क्युलर व्हायल, त्याच्यानंतर ऑपरेटिंग कीज, वेगवेगळे ऑपरेटिंग कीज असतात. त्याच्यानंतर डिजिटल डिस्प्ले आहे, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आहे किंवा स्क्रीन आहे ज्याच्यावरती रीडिंग आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह लेन्स प्रोव्हाइड केलेले असतात. त्याच्यानंतर टार्गेटिंग साईट आहे ज्याला आपण रायफल साईट म्हणतोय. जो ऑब्जेक्ट आहे तो टार्गेट करण्यासाठी आपण टार्गेटिंग साईटचा वापर करू शकतोय. हँडल प्रोव्हाइड केलेला आहे. बॉक्समधून इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित बाहेर काढण्यासाठी हँडल प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर हँडल स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे. सो हे जे काय हँडल आहे या इन्स्ट्रुमेंटला हँडल अटॅच करण्यासाठी हा स्क्रू प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर सेंटर मार्क आणि व्हर्टिकल प्लेट, हॉरिझॉन्टल फाईन मोशन स्क्रू आहे, हॉरिझॉन्टल क्लॅम्प आहे, ट्युब्युलर व्हायल आहे. हे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस बघितले. ॲक्युरेसी जास्त आहे याची, इंटरनल मॅग्निफाईंग ऑप्टिकल सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिक रीडिंग आहेत. असे वेगवेगळे जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. हॉरिझॉन्टल सर्कल आपण एकतर 0 करून सेट मेजर करू शकतो किंवा कुठल्याही डिझायर्ड रीडिंगला आपण सेट करू शकतो. हे सगळे ॲडव्हान्टेजेस आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर लास्टली आपण बघितलं मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट बद्दल आपण माहिती बघितलेली आहे. आता या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडोलाइट, याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. सो 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट. So PMT 1001 is ideal for variety of serving tasks such as triangulation, precise traversing, tunneling, cadastral survey. So PMT 1001 हे 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडलाइटचं मार्केटमधलं मॉडेल आहे. लेटेस्ट मॉडेल आहे PMT 1001. ओके, सो वेगवेगळे मॉडेल्स हे थिओडलाइटचे आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यापैकी जे काही लेटेस्ट मॉडेल आहे ज्याची ॲक्युरेसी ही 1 सेकंड आहे. सो या ठिकाणी 1 सेकंड आपल्याला रीडिंग जर लिस्ट काउंट 1 सेकंडपर्यंत जर मेजर करायचं असेल तर आपल्याला PMT 1001 हे मॉडेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, सो दिस इन्स्ट्रुमेंट features a high magnification and analytic telescope for sharp high contrast image. सो मॅग्निफिकेशन जास्त आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट याच्यामध्ये बघायला मिळतात. इट ऑटोमॅटिक व्हर्टिकल सर्कल कॉम्पेन्सेटर इम्प्रूव्ज अँड स्पीड अप व्हर्टिकल अँगल मेजरमेंट. कॉम्पेन्सेटर मेकॅनिझम आहे. सो कॉम्पेन्सेटर मेकॅनिझममुळे आपल्याला प्रिसाइजली अँगल मेजर करता येतोय. ओके, सो दॅट इज द लेटेस्ट मॉडेल ऑफ थिओडलाइट विच कॅन मेजर अँगल विथ अन ॲक्युरेसी ऑफ 1 सेकंड. सो 1 सेकंड ॲक्युरेसीपर्यंत आपल्याला ह्याचे रिझल्ट आहेत ते बघायला मिळतात. सो PMT 1001 इज द लेटेस्ट मॉडेल. मार्केटमध्ये 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट
जर घ्यायचं असेल तर PMT 1001 एक लेटेस्ट मॉडेल आहे. ओके. नाउ फीचर्स ऑफ 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडालाइट. सो जसे आपण डिजिटल थिओडालाइटचे फीचर्स बघितले त्याच पद्धतीनं मायक्रो ऑप्टिक थिओडालाइटचे या ठिकाणी फीचर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिला आहे डिजिटल डिस्प्ले आहे. डिजिटल डिस्प्ले ऑफ अँगल रीडिंग फॉर फास्टर अँड ॲक्युरेट वर्क. ओके. डिजिटल डिस्प्ले स्क्रीनवरती आपल्याला क्विकली जे काही रीडिंग आहे, अँगलचं रीडिंग आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सो फास्टर कम्प्लिशन ऑफ वर्क आहे. त्याच्यानंतर कोइन्सिडन्स सर्कल रीडिंग सिस्टीम इलिमिनेट्स सर्कल इसेंट्रिसिटी एरर. सो सर्कलच्या इसेंट्रिसिटीचा एरर आहे तो याच्या ठिकाणी या थिओडालाइटमध्ये आपण रिड्यूस करू शकतोय. ओके. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल आर डिस्प्लेड ऑन डिफरंट कलर्स. सो हॉरिझॉन्टल अँगल जो काय आहे तो वेगळ्या कलरनं आणि व्हर्टिकल अँगल आहे तो वेगळ्या कलरनं डिस्प्ले करण्याची या ठिकाणी अरेंजमेंट या थिओडालाइटमध्ये असते. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही एरर्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी इलिमिनेट होऊ शकतात. देन स्टेनलेस स्टील एक्सिस माउंटेड ऑन बॉल बेरिंग फॉर लॉंगर लाईफ अँड प्रिसिजन. स्टेनलेस स्टील पासून याची बॉडी बनलेली आहे. जे काही एक्सटेरियर पार्ट आहे दॅट इज मेड फ्रॉम स्टेनलेस स्टील त्याच्यामुळं जास्तीत जास्त लाईफ आहे याला. That are the features of 1 second micro optic theodolite. Now we will see working operation of theodolite. So working operation of theodolite या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. So mark the point at which the theodolite will set up with a surveyor's nail or a stake. This point is the basis for measurement of angle and distance. Okay, means we have to mark a point on the ground with the help of chalk pit or colored पावडर. सो कलर्ड पावडरचा वापर करून ग्राउंडवरचा पॉईंट सिलेक्ट करणं. सो दॅट इज अवर फर्स्ट ऑपरेशन. देन सेकंड सेटअप द इन्स्ट्रुमेंट ट्रायपॉड त्या ठिकाणी सेट करावं लागेल आपल्याला. मेक शुअर द हाईट ऑफ द ट्रायपॉड अलाउ द इन्स्ट्रुमेंट टू बी आय लेवल. सो जे काही रिडिंग घेणारे सर्वेयर आहेत सो त्यांची जी काही हाईट आहे आय लेवलची हाईट आहे त्या हाईटला ते इन्स्ट्रुमेंट व्यवस्थित सेट करा. त्याच्यानंतर तिचं सेंटरिंग करायचं आहे. जो ग्राउंड पॉईंट सिलेक्ट केलेला आहे त्याच्यावरती एक्झॅक्टली इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे का नाही हे एकदा आपण ॲक्युरेटली बघून घ्यायचं आहे. सो त्याच्यासाठी एकतर तुम्ही यू कॅन थ्रो अ स्टोन स्मॉल पीस ऑफ स्टोन 2 to 3 times or you can use the optical plummet. सो ऑप्टिकल प्लमेट प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही ॲक्युरेटली सेंटरिंग करू शकताय. देन ड्राईव्ह द ट्रायपॉड लेग्स इन टू द ग्राउंड युझिंग ब्रॅकेट ऑन द साइड्स ऑफ इच लेग. सो ट्रायपॉड ग्राउंडवरती फॉर्मली सेट करा. त्याच्यानंतर माउंट द थिओडालाइट बाय प्लेसिंग इट at top of tripod and screw it in the place with the mounting knob. सो ट्रायपॉड थिओडालाइट जे आहे ते स्क्रूच्या साहाय्याने ट्रायपॉडला सेट करा. देन मेजर द हाईट बिटवीन ग्राउंड अँड द इन्स्ट्रुमेंट ॲक्सिस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आता इन्स्ट्रुमेंट मेजरमेंटला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. सो त्याच्यासाठी आपल्याला हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट आधी मेजर करून घ्यायचे आहे. दिस विल बी यूज्ड ॲज रेफरन्स टू अदर स्टेशन म्हणजे बेंचमार्क म्हणून वापर करू शकतोय या हाईटचा आपण. देन नेक्स्ट लेवल द थिओडालाइट बाय ॲडजस्टिंग द ट्रायपॉड लेग्स अँड युझिंग द बुल्स आय लेवल. यू कॅन मेक स्लाइट टर्निंग विथ द लेवलिंग नॉब टू गेट इट जस्ट राईट. ओके. लेवलिंग प्रॉपर लेवलिंग करा. सो ज्या पद्धतीनं आपण ट्रान्झिट थिओडालाइट किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंटचं लेवलिंग करत आलेलं आहे त्याच पद्धतीनं या डिजिटल थिओडालाइटचं लेवलिंग करायचं आहे. सो देर इज नो चेंज इन द लेवलिंग ऑपरेशन. देन नेक्स्ट ॲडजस्ट द स्मॉल साईट दॅट इज द व्हर्टिकल प्लमेट फाउंड ऑन द बॉटम ऑफ द थिओडालाइट. सो व्हर्टिकल प्लमेट जे आहे
सो त्याच्यामध्ये बघून सेंटरिंग व्यवस्थित करा. द व्हर्टिकल प्लमेट अलाव यू टू डू इन्श्युअर द इन्स्ट्रुमेंट रिमेन्स ओव्हर नेल ऑर स्टेक. सो प्लमेटमध्ये बघितल्यानंतर इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली सिलेक्टेड ग्राउंड पॉईंटवरती आहे का नाही हे आपल्या लक्षात येईल. ॲडजस्ट द प्लमेट युझिंग नॉब. प्लमेट व्यवस्थित ॲडजस्ट करण्यासाठी नॉब सुद्धा तुम्ही वापरू शकताय. एम द क्रॉस हेअर इन द मेन स्कोप ॲट द पॉईंट टू बी मेजर्ड. ज्या पॉईंटचा आपल्याला व्हर्टिकल अँगल किंवा हॉरिझॉन्टल अँगल मेजर करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही क्रॉस हेअर ॲडजस्ट करू शकताय. यूज द लॉकिंग नॉब ऑन द साइड ऑफ द थिओलाइट टू कीप इट एम्ड ऑन द पॉईंट. याचा वापर करून तुम्ही रीडिंग घेऊ शकताय. ओके, सो दॅट इज द एंटायर प्रोसेस ऑफ वर्किंग ऑपरेशन ऑफ द थिओलाइट. सो ज्या पद्धतीनं ट्रान्झिट थिओलाइट वापरतो त्याच पद्धतीनं आपल्याला डिजिटल थिओलाइटचा वापर करायचा आहे. ओके, सो देर इज नो चेंज इन द ऑपरेशन. सेंटरिंग, लेबलिंग आणि फोकसिंग ह्या 3 ऑपरेशन आपल्याला जसं आपण ट्रान्झिट थिओलाइटमध्ये करत आलेलो आहे त्याच पद्धतीनं ऑपरेशन ह्या डिजिटल थिओलाइटमध्ये कराव्या लागतात. सो दॅट इज ऑल अबाउट द वर्किंग ऑपरेशन ऑफ थिओडोलाइट. Now, the last point from this part, that is the introduction of the some modern theodolite. आता मार्केटमध्ये मॉडर्न जे काही थिओडलाइट आहेत किंवा डिजिटल थिओडलाइट हे वेगवेगळ्या नावानं ओळखले जातात. सो ते आपण आता थोडक्यात या ठिकाणी बघणार आहे. त्यामध्ये पहिला आहे वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडोलाइट. सो देर आर 3 मॉडेल्स ऑफ दिस टाईप. वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट नावाचा एक थिओडलाइट आहे मार्केटमध्ये. सो याचे 3 मॉडेल आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतील. द फर्स्ट अँड थर्ड मॉडेल आर कॅपेबल ऑफ रीडिंग अप टू 5 सेकंड अँड द सेकंड कॅन रीड अप टू 1 सेकंड. म्हणजे लिस्ट काउंट जे आहे, सो वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडलाइटचं लिस्ट काउंट 1 सेकंड आहे. ओके, सो पहिले जे 3 मॉडेल आहेत त्यापैकी पहिले जे मॉडेल आहे आणि तिसरं मॉडेल आहे त्याचं लिस्ट काउंट आहे 5 सेकंद. दुसरं जे मॉडेल आहे त्याचं लिस्ट काउंट आहे 1 सेकंड. ओके, या ठिकाणी यू कॅन व्ह्यू द वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट इमेज. सो या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये गेल्यानंतर वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट बघायला मिळेल. ओके, सो मायक्रोमीटर फॉर मेजरिंग हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल आर प्रोव्हाइडेड. मायक्रोमीटर जसं व्हर्नियर कॅलिपर प्रोव्हाइड केलं जातं त्याच पद्धतीनं मायक्रोमीटर प्रोव्हाइड केलेलं आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मेजर करण्यासाठी. सो दॅट इज द ॲडव्हान्स्ड व्हर्जन ऑफ द 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट. याचं नाव आहे वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडलाइट. सो दिस इज द फोटोग्राफिक इमेज ऑफ वॅट मायक्रो ऑप्टिक थिओडोलाइट. द नेक्स्ट आहे वाइल्ड T3 प्रिसिजन थिओडोलाइट. So wild T3 precision theodolite, the horizontal and vertical circles are made of glass and finely graduated. So in wild T3 theodolite, horizontal and vertical circle जे आहेत ते ग्लास पासून तयार केलेले आहेत, ग्लास अँड फाईनली ग्रॅज्युएटेड. द मिनिमम रीडिंग ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल इज 4 सेकंड अँड दॅट ऑफ द व्हर्टिकल सर्कल इज 8 सेकंड. जो लिस्ट काउंट जे आहे हॉरिझॉन्टल सर्कलसाठी या थिओडलाइटचा वापर करून आपण कमीत कमी 4 सेकंद ॲक्युरेसीपर्यंत हॉरिझॉन्टल अँगल आणि 8 सेकंद ॲक्युरेसीपर्यंत व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतोय. देन द अँगल इज मेजर्ड by means of an optical micrometer which is accurate up to 0.2 second. सो अँगल मेजर करण्यासाठी जी काय ॲक्युरेसी आहे ती सगळ्यात जास्त म्हणजे 0.2 सेकंडपर्यंत आपल्याला ॲक्युरेसी ही मिळू शकते. द व्हर्टिकल ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ अन ॲक्सिस, बुश अँड बॉल बेरिंग. सो बॉल बेरिंग वापरलेले आहेत सो फॉर इझी मुवमेंटसाठी. त्याच्यानंतर द इन्स्ट्रुमेंट इज ऑटोमॅटिकली सेंटर्ड बाय इट्स ओन वेट. सो ऑटोमॅटिकली सेंटरिंग या इन्स्ट्रुमेंटमध्ये पॉसिबल आहे.
It consists of one set of clamp and tangent screw for the motion of the vertical axis. सो ज्या पद्धतीनं ट्रान्झिट थिओडलाइटमध्ये असतं त्या पद्धतीनं क्लॅम्प स्क्रू आणि स्लो मोशन स्क्रू किंवा टँजंट स्क्रू प्रोव्हाइड केले जातात याच्यामध्ये. ओके, लेट्स हॅव द फोटोग्राफिक इमेज ऑफ द वाइल्ड T3 प्रिसिजन थिओडोलाइट. सो हे सगळ्यात ॲक्युरेट थिओडलाइट आहे. मार्केटमध्ये याची जी काही किंमत आहे, सो इट विल बी अराउंड 50,000 टू 80,000 रुपीज पर पीस. सो आपली जी काही ॲक्युरेसी आहे, सो त्या ॲक्युरेसीवरती याची जी काय व्हॅल्यू आहे किंवा कॉस्ट आहे, मार्केट प्राइस आहे, ती डिपेंड आहे. दॅट इज द वाइल्ड T3 theodolite. These are the modern theodolites. Okay, so here our second part ends. So in the second part we discuss the modern theodolite which are used nowadays for various surveying activities. Okay, सो अँगल ॲक्युरेटली मेजर करण्यासाठी आपण डिजिटल थिओडलाइटचा वापर करू शकतोय. सो त्याची आपण या या 2 लेक्चरमध्ये माहिती घेतलेली आहे. सो these modern theodolite are very important as far as your exam is concerned. सो कंपोनंट पार्ट्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्यात महत्त्वाचे आहेत. कंपोनंट पार्ट्सवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ॲडव्हांटेजेस काय आहेत? राईट डाउन द ॲडव्हांटेजेस ऑफ थिओडोलाइट. राईट डाउन ॲडव्हांटेजेस ऑफ मॉडर्न थिओडलाइट ओव्हर ट्रॅडिशनल थिओडलाइट, असं सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर मायक्रोऑप्टिक थिओडलाइट म्हणजे काय? डेफिनेशन याची विचारली जाऊ शकते. फीचर्स ऑफ मायक्रोऑप्टिक थिओडोलाइट विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर 1 सेकंड थिओडोलाइटचे फीचर्स महत्त्वाचे आहेत एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. सो त्याच्यानंतर वर्किंग ऑपरेशन आपण बघितलेलं आहे. अँड द सम मॉडर्न थिओडलाइट. सो इंट्रोडक्शन ऑफ सम मॉडर्न थिओडलाइट, त्याच्यामध्ये वॅट मायक्रोऑप्टिक थिओडलाइट बघितलं आपण आणि वाइल्ड T3 precision theodolite. So that will ends our part second, that is electronic digital theodolite. So one part is remaining, part 3 total station. So we will discuss the total station in the next lecture. Okay, so we will stop here for today. Thank you.